जेवताना ना ताटामध्ये चपाती भाजी जरी असली तरी एखाद्या दिवशी वाटतं की काहीतरी वेगळं अजून चटपटीत पाहिजे होतं. मग अशा वेळेला काय करायचं, घरामध्ये जर कांदे असतील तर पटकन कांदा चिरायला घ्यायचा आणि अगदी सहज कोणीही बनवेल एवढी सोप्यात सोपी रेसिपी आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. आणि ज्यांना कोणाला कच्चा कांदा खायला अजिबात आवडत नाही त्यांनी तर ही रेसिपी नक्की करून खा. बघा एवढी टेस्टी, आणि आजपासून तुम्ही कांदा खायला नक्की सुरुवात करणार याची मी गॅरंटी देते. कारण कांद्याचे ना एवढे बरेच असे फायदे आपल्या शरीरासाठी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रक्तशुद्धीकरण करण्याचं काम कांदा करतो. त्यानंतर केसांच्या वाढीसाठी असे बरेच असे फायदे याचे सांगेल तेवढे कमीच आहेत. आणि तसेच माझ्या रेसिपीसोबत त्याचे होणारे फायदेसुद्धा मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करत असते. तर चिरलेला कांदा एका ताटामध्ये काढून घेते अगोदर. सगळ्यात अगोदर यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालते आणि कोथिंबीर घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असेल तरच घाला. माझ्याकडे होती थोडीशी त्यामुळे मी घातलेली आहे. त्यानंतर यामध्ये धने जिरे पूड, लाल तिखट घालायचं आणि तिखटाचं प्रमाण मात्र तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. याची चव आणखीनच वाढवण्यासाठी इथे जाडसर वाटलेले शेंगदाण्याचे कूट मी घालते. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं आणि आता यावरती जाईल मस्त असा गरमागरम तडका. तर तडका बनवण्यासाठी तडक्याच्या भांड्यामध्ये तेल घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर आणि तेल चांगलं कडकडीत तापून द्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. मोहरी घातली, जिरे जिरे छान फुलले की कढीपत्ता, आणि आता मी गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद केल्यानंतर हिंग घालायचं आहे म्हणजे करपत नाही. चपातीसोबत भाकरीबरोबर खायला मस्त लागते एकदम. आणि कच्चा कांदा जर खावासा वाटत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही कांद्याची चटणी बनवून बघा. खूप छान टेस्टी लागते आणि तोंडाची चवसुद्धा वाढते. अशाच नवीन छान छान वेगळ्या रेसिपीज जर पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो. तर व्यवस्थित चांगलं हे मिक्स करून घेतलेलं आहे. आणि तुमची एक गोष्ट लक्षात आली का, मीठ मात्र मी सगळ्यात शेवटी घातलेलं आहे. पुन्हा एकदा चांगलं हे मिक्स करून घेतलं आणि याची आणखीनच चव जर वाढवायची असेल तर थोडंसं यावरती लिंबू पिळा, मस्त चव लागते एकदम. आणि झाली मस्त अशी झणझणीत आपली कांद्याची चटणी तयार. चला तर लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.